सलामीची जोडी मैदानात जात असताना आपण पाहतोय शिंगडोळ संघाची सागर आणि वैभव अशी सलामीची जोडी मात्र मैदानात जात असताना आपण पाहतोय शिंगडोळ संघाची. आजच्या दिवसामध्ये आपण पंचगिरी देखील पाहणार आहोत. दोन्ही पंच मैदानात रवाना झाले गेलेत. मेन पंचांच्या भूमिकेत आपण पाहणार आहोत संजू हिंदोळे, बँड फ्रॉम मेस्करवाडीचा हा खेळाडू, आणि लेग पंचांच्या भूमिकेत आपण पाहणार आहोत कैलास बांगारी, मॅन फ्रॉम मेस्करवाडी. तसेच आपण हे सामने लाईव्हच्या माध्यमातून पाहतोय. फ्रेंडशिप लाईव्ह इव्हेंट या चॅनलद्वारे आपण हे सामने लाईव्हच्या माध्यमातून पाहतोय. फ्रेंडशिप लाईव्ह इव्हेंटचे ऑपरेटर राजेश शीद, तसेच कॅमेरामॅन आपण पाहतोय रवींद्र शीद. थोड्याच वेळात सामन्याला सुरुवात होईल. सलामीची जोडी तर मैदानात जाताना आपण पाहिली आहे. सागर आणि वैभव अशी सलामीची जोडी मैदानात रवाना केली गेली आहे. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज त्या ठिकाणी येतोय नागेवाडी संघाचा भावेश. कालच्या दिवसाचा विचार केला तर काल जांभूळवाडी हा संघ या आयोजनामध्ये क्वालिफाय झाला गेला. चांगली खेळी राहिली गेली त्या जांभूळवाडी संघाची. आणि आज कोणता संघ या ठिकाणी मात्र क्वालिफाय होईल शेवटच्या सामन्यापर्यंत आपण पाहणार आहोत. पहिला सामना आजचा आपण पाहतोय नागेवाडी बनाम शिंगडोळ या दोन संघादरम्यानचा हा सामना. चला स्पीडअप घ्यायचा आहे. पंच प्रति षटकामध्ये 5 मिनिटं द्यायचे. टायमिंग सेट केला जाईल. यानंतरचा मात्र दुसरा सामना असेल माळेगाव नाना वर्सेस गिर्याचीवाडी. दोन्ही संघांना विनंती असेल आपण आपली उपस्थिती दाखवायची आहे. सामन्याला सुरुवात होते. पहिला चेंडू फेकण्यासाठी सज्ज होतोय गोलंदाज भावेश. स्ट्राइक एंडला वैभवला पाहतोय. पहिला चेंडू या ठिकाणी मात्र सुंदर फटका आला आहे. चेंडू हवेत आहे. येतोय पहिलाच षटकार. काय लाजवाब फटका आपण पाहिला वैभवच्या बॅट मधून. पहिल्याच चेंडूवरती या ठिकाणी षटकार ठोकलाय. या 6 धावेने मात्र या ठिकाणी खातं ओपन केलं गेलंय शिंगडोळ संघाचं. चांगला फटका आपण पाहिला या वैभवच्या बॅट मधून. या ठिकाणी पुन्हा त्या ठिकाणी मिड ऑनला फटका सजवला. क्षेत्ररक्षक तैनात आहे. चेंडू अडवणार, फेकणार. तत्पूर्वी एक सिंगल धाव त्या ठिकाणी कंप्लीट केली गेली आहे. 7 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या तर 2 चेंडूंची फेकी झाली गेली आहे. या चेंडूवरती कुठेतरी कमबॅक पाहायला मिळालं गोलंदाज भावेशचं. काय लाजवाब, काय वेगवान चेंडू हाताळलाय. अगदी अचूक टप्प्यावरती हा चेंडू त्या ठिकाणी फेकलाय भावेश या गोलंदाजाने. निर्धाव चेंडू आला गेलाय. चांगलं कमबॅक या ठिकाणी करायला सुरुवात केली गेली आहे. जरी पहिल्या चेंडूवरती षटकार आला होता त्यानंतर चांगला कमबॅक राहिलाय. पुन्हा स्टेट ऑन द ड्राईव्हचा फटका गॅप झोन मधून कार्पेटच्या साहाय्याने चेंडू निघून जातोय चौकार. चांगला फटका आलाय वैभवच्या बॅट मधून. सॉरी सागर. एक चेंडू डॉट आला होता त्यानंतर मात्र चांगला फटका आलाय या सागरच्या बॅट मधून. पुन्हा या ठिकाणी चांगला चेंडू हाताळलाय या भावेश या गोलंदाजाने. निर्धाव चेंडू आला गेलाय. धावफलकाचा विचार केला तर 11 धावा अद्यापपर्यंत धावफलकावरती पाहतोय. पहिलं षटक हाताळतोय भावेश हा गोलंदाज. पुन्हा बॅटची लिडिंग एज लागली गेली. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होता. त्याच्या डोक्यावरून मात्र चेंडू निघून जातोय. 2 धावा आल्यात या चेंडूवरती आणि षटक मात्र संपलं गेलंय पहिलं. 13 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. चांगल्या मजबूत स्थितीत आपण शिंगडोळ संघाला पाहतोय.
अगदी टायमिंग मध्ये हे षटक मात्र हाताळलं गेलं. भावेश या गोलंदाजानं 13 धावा खर्च केल्या गेल्या. दुसरं षटक या ठिकाणी घेऊन येतोय. गोलंदाज वापरला जातोय या अनुज. या अनुजला कुठेतरी या कमबॅक करून द्यावं लागेल, कारण पहिल्या षटकामध्ये 13 धावा खर्च केल्या गेल्यात भावेश या गोलंदाजाने. पॉवर प्लेचं षटक होतं. पॉवर प्लेचं षटक संपलं गेलंय. क्षेत्ररक्षण मात्र विखुरलं गेलंय. बाउंड्री लाईन जवळ 5 क्षेत्ररक्षक विखुरले गेलेत. पहिला चेंडू अनुजचा त्या ठिकाणी मारा करतोय वैभव. चांगला चेंडू, अतिशय वेगवान चेंडू हाताळला होता अनुजने. पहिला चेंडू आलाय निर्धाव चेंडू. टॉस चेंडू होता. लेग साइडला कट केला. आलाय षटकार. लाजवाब फटका आलाय या वैभवच्या बॅट मधून. थोडीशी चुकी झाली गेली या गोलंदाजाकडून. फुल टॉस चेंडू त्या ठिकाणी हाताळला गेला. एक चांगला फटका आपण पाहिला या वैभवच्या बॅट मधून. अद्यापपर्यंत 2 षटकार आलेत. 19 धावा अद्यापपर्यंत धावफलकावरती आपण पाहतोय. या अनुजला कुठेतरी या कानमंत्र देत असताना आपण पाहतोय या क्षेत्ररक्षक, कारण एक फटका आला या. अजून मजबूत स्थितीत आपण पाहतोय शिंगडोळ संघाला. एकही गडी मात्र बाद झाला नाहीये. मजबूत स्थितीत धावसंख्या आपण पाहतो 19 वरती. या ठिकाणी चांगला चेंडू हाताळला होता, परंतु कीपर कडून थोडीशी चुकी झाली. चुकीला मात्र माफी नाहीये. 22ची 1 धाव मिळाली जाते या शिंगडोळ संघाला. 20 धावा धावफलकावरती पाहतोय. चांगल्या मजबूत स्थितीत गोलंदाज या ठिकाणी मात्र कमबॅक केलं गेलं होतं. तितकंसं चांगलं बॅकअप मिळणं देखील गरजेचं होतं. या ठिकाणी पुन्हा लेग साइडला चेंडू कट केला गेलाय. काय लाजवाब फटका आलाय. येतोय चौकार. चांगल्या फटकेबाजीला मात्र सुरुवात केली आहे सागर या फलंदाजाने. आजच्या दिवसामध्ये आपण पाहतोय या हवेचा झोत. खूप हवा सुटली गेली आहे, परंतु त्याच्या विरोधात त्या ठिकाणी फटके सजवले जात आहेत. चांगल्या मजबूत स्थितीत शिंगडोळ संघाला पाहतोय. या ठिकाणी पुन्हा तोच फटका मारण्याचा प्रयत्न होता सागर या फलंदाजाचा. आता मात्र कुठेतरी या ठिकाणी कमबॅक केलं गेलं या गोलंदाज अनुजने. निर्धाव चेंडू आला गेला या. 24 धावा धावफलकावरती पाहतोय. दुसरं षटक मार्गस्थ असताना अनुज या गोलंदाजाचं. अपील 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 झाली होती. चांगली पंचगिरी आणि दुसरं षटक या ठिकाणी संपुष्टात आलं गेलंय. 24 धावा धावफलकावरती या शिंगडोळ संघाच्या. दोन षटकांचा खेळ संपला गेला. 24 धावा धावफलकावरती पाहतोय. तिसऱ्या षटकाला होते सुरुवात. नागेवाडी संघाकडून तिसरं षटक घेऊन येतोय चंदर हा गोलंदाज. पुन्हा जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न होता, प्रयत्न असफल झाला. निर्धाव चेंडू आला गेलाय. या ठिकाणी कुठेतरी स्लोअर गतीचा चेंडू हाताळलाय चंद्रकांतने. निर्धाव चेंडू आला गेलाय. चंद्रकांतने आधीच गोलंदाजी पाहिली होती. या ठिकाणी पुन्हा स्टेट ऑन द ड्राईव्हचा फटका. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक झेल कॅरी केला जाईल का? झेल जमिनीला दान झाला गेलाय. जीवदान मिळालं गेलंय या वैभव या फलंदाजाला. हवेच्या विरोधात फटका खेळण्याचा प्रयत्न होता वैभवचा.
2 धावा तर मिळाल्या गेल्यात. 26 धावा धावफलकावरती पाहतोय. त्या ठिकाणी आता मात्र कुठेतरी खराब चेंडू हाताळला गेलाय चंद्रकांतने. पंचांनी मात्र त्या ठिकाणी दंडित केलं गेलंय. व्हाईट बॉलची घोषणा झाली गेली आहे. एक अवांतर धाव मिळाली जाते. अशा या 27 धावा धावफलकावरती पाहतोय. अजून एकही गडी मात्र बाद झाला नाहीये. अगदी मजबूत स्थितीत आपण शिंगडोळ संघाला पाहतोय. पुन्हा लेग साईडला शफल होऊन मारण्याचा प्रयत्न होता, प्रयत्न असफल होतोय. या षटकामध्ये अद्यापपर्यंत तरी आपण चांगला कमबॅक पाहतोय या चंद्रकांत या गोलंदाजाचा. आता मात्र खूप शॉर्ट पिच चेंडू होता, परंतु क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात होता. पुन्हा एक झेल ड्रॉप केली गेली आहे. वैभवला हे मिळालेलं दुसरं जीवदान. गोलंदाजी तर चांगली पाहतोय आपण चंद्रकांत कडून. तितकीशी साथ मिळणं देखील गरजेचं असतं क्षेत्ररक्षकाकडून. 2 झेल तर जमिनीला दाद झाले गेलेत वैभव या फलंदाजाचे. हे जीवदान कितपत महागात ठरलं जाईल, कारण अजूनही एक षटक बाकी आहे. तिसरं षटक मार्गस्थ आपण पाहतोय गोलंदाजाचं. पुन्हा त्या ठिकाणी मात्र चांगलं बॅकअप मिळालं गेलंय. कीपर कडून चुकी झाली होती, परंतु बॅकअप चांगलं मिळालं गेलंय. चेंडू अडवला गेलाय. अवघी सिंगल धाव आली गेली या चेंडूवरती. अद्यापपर्यंत तरी अतिशय चांगलं षटक हाताळलं गेले चंद्रकांत या गोलंदाजाने. 29 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात शिंगडोळ संघाच्या. या ठिकाणी पुन्हा चांगला चेंडू आला गेलाय. पुन्हा लेग साईडला मारण्याचा प्रयत्न होता, प्रयत्न असफल झाला. निर्धाव चेंडू आला गेलाय आणि तिसरं षटक संपलं गेलंय. 29 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या 3 षटकांच्या अंती. ही इनिंग संपल्यानंतर मात्र टॉस विन केला जाईल. मालेगाव बनाम गिर्याचीवाडी या 2 संघ उपस्थित राहायचे. चला, जास्त टीम मीटिंग घ्यायची नाहीये. पंच अवघ्या 2 मिनिटांचा ड्रिंकिंग ब्रेक घ्यायचा आहे. 3 षटकांचा खेळ तर संपला गेला. 29 धावा धावफलकावरती पाहतोय. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज सज्ज होतो एकनाथ. या ठिकाणी चांगला चेंडू ब्लॉक होल्ड पद्धतीचा चेंडू हाताळला होता. सागर होता स्ट्राईक एंडवरती. चेंडू खेळून काढलाय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात होता. चांगला चेंडू अडवला गेलाय. अवघी सिंगल धाव आली गेली आहे आणि स्ट्राईक एंडवरती मात्र आलाय वैभव. या वैभवच्या मात्र 2 झेल त्या ठिकाणी सोडल्या गेल्या. 2 वेळा जीवदान मिळाले गेले. या वैभवला कुठेतरी फटके सजवावे लागतील. या ठिकाणी फटका सजवला. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक तैनात होता. त्याच्या डोक्यावरून चेंडू निघून जातोय. षटकार. लाजवाब फटका आलाय वैभवच्या बॅट मधून. म्हटलं गेलं होतं ज्या फलंदाजाला जीवदान दिलं गेले 2 वेळा, तो फलंदाज आता मात्र शांत बसणार नाहीये. एक फटका तर आलाय. 36 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. आता मात्र कुठेतरी विचार करत असतील क्षेत्ररक्षक, ती झेल जर घेतली असती तर किती फायदा झाला असता. नो चेंडूची या ठिकाणी घोषणा झाली गेली आहे पंचांकडून. नो चेंडू म्हणजे यापुढील चेंडू असेल फ्री हिटचा. पूर्णपणे त्या ठिकाणी मात्र फलंदाजाला संधी असेल मोठ्या फटके मारण्याची. या ठिकाणी फटका सजवला या स्क्वेअर लेगला. त्या ठिकाणी
क्षेत्ररक्षक तैनात आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होतो या ठिकाणी. विकेट, रनआउटची विकेट मात्र जाते. या सागर या ठिकाणी बाद होऊन तंबूत परततोय आणि आता स्वतः संघाचा कर्णधार, शिंगडोळ संघाचा कर्णधार मैदानात जात असताना आपण पाहतोय. नंदू वाघमारे शेवटचं आणि अंतिम षटक आपण पाहतोय. या गोलंदाज एकनाथचं. तीन चेंडूंची फेकी झाली गेली. अजूनही शेवटचे 3 चेंडू शिल्लक असतील. या षटकातले एकनाथ या गोलंदाजाचे वैभव ऑन स्ट्राईकला असेल. पुन्हा फुल टॉस चेंडू. वैभवने लेग साईडला फटका सजवला परंतु क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात. आता कुठेतरी चुकी होणार नाहीये. झेल पकडली गेली आहे. वैभवच्या पारीचा या ठिकाणी अंत होतोय. वैभव बॅक टू द डग आउट. नौका फलंदाज मैदानात जात असताना आपण पाहतोय शिंगडोळ संघाचा रोहित. 38 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या आहेत शिंगडोळ संघाच्या. शेवटचं आणि अंतिम षटक मार्गस्थ असताना आपण पाहतोय एकनाथला एक षटकार आला होता. त्यानंतर मात्र चांगलं कमबॅक करून दिलं गेलं या एकनाथने. शेवटचे 2 चेंडू शिल्लक असतील. नौका फलंदाज स्ट्राईक एंड वरती पाहतोय रोहितला, नॉन स्ट्राईक एंड वरती नंदूला पाहतोय. फुलटॉस चेंडू होता. स्क्वेअर लेगला त्या ठिकाणी फटका सजवला. क्षेत्ररक्षक तैनात आहे. अवघी सिंगल धाव या चेंडूवरती आली गेली आहे. 39 धावा धावफलकावरती पाहतोय या इनिंग मधला. या षटकातला शेवटचा चेंडू असेल शिल्लक. स्ट्राईक एंडला मात्र फलंदाज नंदू. या ठिकाणी नंदूने काय हेलिकॉप्टर उडवलंय. गॅप झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला गेला. क्षेत्ररक्षक येतोय. चांगले क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी केले गेलाय. चेंडू अडवला गेलाय. 2 धावा तर कंप्लीट केल्या गेल्यात. 2 धावा मिळाल्या जातील. एक रनआउटची विकेट मिळाली जाईल आणि षटक मात्र या ठिकाणी संपलं गेलंय. धावफलकावरती धावा लागल्या गेल्यात. 41 धावा लागल्या गेल्यात आणि 42 धावेचं टार्गेट चेस असेल नागेवाडी संघाला.
सामन्याला होते सुरुवात. पहिलं षटक, पहिला चेंडू होता, फुल टॉस चेंडू होता. फुल बॉलचा फायदा घेणं गरजेचं होतं, परंतु सिंगल धाव आली गेली आहे. गोलंदाज आपण पाहतोय सागरला. स्ट्राईक एंडला आता मात्र आपण पाहतोय प्रभाकरला, नॉन स्ट्राईक एंडला युवराजला पाहतोय. हा दुसरा चेंडू फेस करतोय सागर. या ठिकाणी पुन्हा त्या ठिकाणी चांगला चेंडू हाताळला होता, परंतु किपरने चुकी केली गेली आहे. बाईकच्या स्वरूपात या ठिकाणी चौकार जातोय. तिसऱ्या पंचांची मागणी झाली गेली आहे. बॉल या ठिकाणी चेक केला जाईल. थोड्याच वेळात या ठिकाणी डिसिजन येईल. तिसरे पंच या ठिकाणी चेक केलं जाते. थोड्याच वेळात डिसिजन येईल. पंच या ठिकाणी चेक केलं जाते. तोपर्यंत मात्र कॉलिंग असेल मालेगाव संघाचा कर्णधार आणि गिर्याशीवाडी संघाचा कर्णधार. आपण त्वरित टॉसविन साठी यायचंय. पंचांचं डिसिजन या ठिकाणी थोड्याच वेळात येईल. नो बॉल, नो बॉलची घोषणा या ठिकाणी पंचांची आली गेली आहे. म्हणजे गोलंदाज या ठिकाणी बाद असेल. थ्रो गोलंदाज या ठिकाणी आढळला गेलाय. गोलंदाज बाद असेल. मालेगाव राणा संघ जर 5 मिनिटांमध्ये टॉस विन साठी आले नाहीत तर नक्कीच या ठिकाणी मात्र पेनल्टीला सामोरं जावं लागेल. मंगेश गोलंदाजी मार्क वरती सज्ज होतोय. प्रभाकर ऑन स्ट्राईकला आपण पाहतोय. धावफलकाचा विचार केला तर 6 धावा अद्यापपर्यंत धावफलकावरती जाऊन पोहोचल्या गेल्यात. 42 धावांचं टार्गेट चेस करतोय. मंगेशचा पहिला चेंडू आपण पाहिला गेला. या वाईट बॉल पंचांची घोषणा झाली गेली आणि 1 धावून अशा या 2 धावा मिळाल्या जात आहेत. 8 धावा धावफलकावरती. फुलटॉस चेंडू होता. या ठिकाणी फटका सजवला. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली होता. झेल पकडली गेली आहे, परंतु फ्री हिट चेंडू होता. 1 धाव त्या ठिकाणी कंप्लीट केली गेली आहे. 9 धावा धावफलकावरती. चांगली फलंदाजी या ठिकाणी करावी लागेल. या ठिकाणी पुन्हा फुल टॉस चेंडू होता. गॅप झोन मध्ये कट केलाय चेंडू. कव्हर पॉइंटला येतोय चौकार. चांगल्या संयमीने त्या ठिकाणी फटका सजवलाय प्रभाकरने. आलाय चौकार. चांगली त्या ठिकाणी अक्कलमंदीने फलंदाजी मात्र केली जाते प्रभाकरच्या माध्यमातून. 13 धावा धावफलकावरती अद्यापपर्यंत आपण पाहतोय. गोलंदाज मंगेशला पाहतोय. मंगेशचा हा पुढचा चेंडू. पुन्हा प्रभाकर ऑन स्ट्राईक. या ठिकाणी प्रभाकरने पुन्हा फटका सजवलाय कव्हर पॉइंटला.
पुन्हा एक येतोय चौकार, बॅक टू बॅक दुसरा चौकार प्रभाकरच्या बॅट मधून येतोय. चांगली फटकेबाजीला मात्र सुरुवात केली गेली आहे, कारण 42 धावेचं टार्गेट चेस करायचंय आणि पॉवर प्लेचा फायदा पुरेपूर त्या ठिकाणी घ्यायचा आहे. त्या उद्देशाने मात्र फलंदाजी साकारली जाते. 17 धावा अद्यापपर्यंत धावफलकावरती आपण पाहतोय नागेवाडी संघाच्या. अद्यापपर्यंत तरी चांगली फलंदाजी या प्रभाकरच्या माध्यमातून पाहिली गेली. या ठिकाणी बॅटची लेडिंग एज लागली गेली आणि एक सिंगल धाव या चेंडूवरती देखील आली गेली आहे. म्हणजे चांगलं संयमीने त्या ठिकाणी फलंदाजी केली जाते. चांगली कॉलिंग देखील आपण पाहतोय दोन्ही फलंदाजांमध्ये, प्रभाकर आणि युवराज. युवराज आता स्ट्राईक एंड वरती गेलाय. या ठिकाणी बॅटची लिडिंग एज लागली गेली आहे. चांगला झेल मात्र कॅरी केला गेलाय किपरने आणि पहिला गडी बाद होतोय नागेवाडी संघाचा. युवराज बॅक टू द डग आउट. पहिलं षटक संपलं गेलंय. धावफलकावरती धावा लागल्या गेल्यात 18 धावा आणि नौका फलंदाज मैदानात जात असताना आपण पाहतोय नागेवाडी संघाचा चंद्रकांत. अजूनही येणारे 18 चेंडू आणि 24 धाब्यांची मात्र गरज असेल विजयासाठी नागेवाडी संघाला. दुसरं षटक घेऊन होते गोलंदाज आपण पाहतोय रोहित. स्ट्राईक एंडला फलंदाज आपण पाहतोय जो सलामीला गेलेला फलंदाज प्रभाकर अजूनही खेळपट्टीवरती खेळी साकारतोय. या प्रभाकरला आणि चंद्रकांतला कुठेतरी चांगली भागीदारी करावी लागेल, कारण अजूनही 24 धाब्यांची गरज आहे. येणारे 18 चेंडू आणि 24 धाब्यांची गरज असताना दुसरं षटक घेऊन येतोय शिंगडोळ संघाकडून रोहितला पाहतोय. या रोहितला कुठेतरी कमबॅक करून द्यावं लागेल. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी सजवलं गेलंय या नंदू या कर्णधाराने. चांगला चेंडू, चांगला वेगवान चेंडू त्या ठिकाणी अतिशय उसळी होती या चेंडूवरती. चेंडू निर्धाव आलाय. चांगली किपिंग देखील आपण पाहतोय. चांगला कर्णधार या ठिकाणी आपली भूमिका पार पाडत असताना नंदूला पाहतोय. पहिला चेंडू तर निर्धाव आलाय. पुढचा चेंडू पुन्हा त्या ठिकाणी कव्हर पॉइंटला फटका सजवलाय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक मात्र तैनात आहे. एक धाव कंप्लीट केली गेली. दुसरा धावायचा प्रयत्न या ठिकाणी, परंतु चांगलं डिसिजन पंचांचं त्या ठिकाणी नॉट आउट दर्शवलं गेलाय. म्हणजे गुड रनिंग बिटवीन द विकेट या ठिकाणी पाहिली गेली दोन्ही फलंदाजांमध्ये. प्रभाकर 2 आणि चंद्रकांत या दोन्ही फलंदाजांमध्ये चांगली संयमीने खेळी या ठिकाणी केली जाते. या 2 धावा आल्या गेल्यात. 20 धावा धावफलकावरती अद्यापर्यंत पाहतोय. पुन्हा स्टेट ऑन द ड्राईव्हचा फटका स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये त्या ठिकाणी चेंडू अडवला गेलाय. निर्धाव चेंडू आला गेलाय. चांगलं कमबॅक करायला सुरुवात केली गेली आहे गोलंदाज रोहित कडून. पुन्हा एक निर्धाव चेंडू आला गेलाय. प्रभाकरला त्या ठिकाणी मात्र थोडस विचार करावा लागेल. चांगली गोलंदाजी देखील केली जाते या रोहित कडून. 20 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. 4 चेंडूंची फेकी झाली आहे. फक्त 2 धावा खर्च केल्या गेल्यात या रोहित गोलंदाजाने. चांगली गोलंदाजी मात्र साकारली गेली आहे. या ठिकाणी पुन्हा फटका सजवला आहे. मिडॉनला त्या ठिकाणी मात्र क्षेत्ररक्षक तैनात आहे. अवघी सिंगल धाव या चेंडूवरती देखील आली गेली आहे. 21 धावा धावफलकावरती. म्हणजे शेवटच्या षटकापर्यंत सामना जाईल यात मात्र काही शंका नाही आहे, कारण तितक्या सुरेख पद्धतीची गोलंदाजी होताना आपण पाहतोय या रोहितला. आता स्ट्राईक एंड वरती चंद्रकांतला पाहतोय. काही चेंडू हाताळला गेला. अतिशय वेगवान चेंडू हाताळला गेलाय. निर्धाव चेंडू आला गेलाय.
षटक मात्र दुसरं संपलं गेलंय रोहित या गोलंदाजाचा. धावफलकाचा विचार केला तर 21 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. फक्त आणि फक्त 3 धावा मात्र खर्च केल्या गेल्यात रोहित या गोलंदाजाने. येणारे 12 चेंडू आणि 21 धाव्यांची गरज असेल विजयासाठी अजूनही नागेवाडी संघाला. तिसऱ्या षटकाला होते सुरुवात. गोलंदाज वापरला जातोय वैभव. ज्याप्रमाणे रोहितने गोलंदाजी केली गेली आहे त्या प्रकारची गोलंदाजी मात्र करावी लागेल या वैभव या गोलंदाजाला. परंतु फलंदाजाचा विचार केला तर या प्रभाकरला कुठेतरी चांगले फटके सजवावे लागतील. ज्याप्रमाणे पहिल्या षटकामध्ये फटके आले होते त्या फटक्यांची मात्र अत्यंत गरज असेल नागेवाडी संघाला. ते फटके या प्रभाकरच्या बॅट मधून येतील का? कारण तितकाच गोलंदाज देखील आपण पाहतोय समोर वैभवला. पहिलाच त्या ठिकाणी मात्र फटका आला. या चांगलं क्षेत्ररक्षण झालं गेलं. या चेंडू अडवला गेला. अवघी सिंगल धाव या चेंडूवरती आली गेली आहे. आता मात्र स्ट्राइक एंडला गेलाय तो चंद्रकांत. माळेगाव संघ शेवटचा पुकार असेल. आपण आपला कर्णधार पाठवायचा आहे टॉसविन साठी. चला माळेगाव संघ यायचंय त्वरित. पुन्हा चंद्रकांतने फटका सजवला. चेंडू हवेत आहे. गॅप मात्र मोठा आहे. 1 बाउन्स येतोय चौकार. चांगला फटका आलाय चंद्रकांतच्या बॅट मधून. या फटक्यांची मात्र अत्यंत गरज होती नागेवाडी संघाला. ते फटके यायला सुरुवात झाली गेली आहे. चंद्रकांतच्या बॅट मधून एक चौकार तर आला गेलाय. धावफलकाचा विचार केला तर 26 धावा धावफलकावरती अद्यापपर्यंत लागल्या गेल्या आहेत. वैभव वरती कुठेतरी हल्ला बोल करायला सुरुवात केली गेली या चंद्रकांतने. या फटक्यांची अत्यंत गरज होती नागेवाडी संघाला. पुन्हा तोच फटका मारण्याचा प्रयत्न होता. प्रयत्न असफल झाला. निर्धाव चेंडू आला गेलाय. चांगलं कमबॅक राहिलं गेलं या चेंडूवरती वैभव या गोलंदाजाचं. पुन्हा स्ट्राइक एंडवरती चंद्रकांतला पाहतोय वैभव. पुढचा चेंडू हाताळतोय. या ठिकाणी पुन्हा त्याच गॅप झोन मध्ये चेंडू कट केला गेलाय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण काय लाजवाब झेल पकडली गेली आहे. कॅच ऑफ द मॅच म्हणावं लागेल. अगदी अंतिम क्षणाला मात्र त्या ठिकाणी झेल पकडली गेली आहे क्षेत्ररक्षकाने. चंद्रकांत बॅक टू द डग आउट होताना पाहतोय. नौका फलंदाज रवाना केला जातोय नागेवाडी संघाकडून प्रकाशला. अनुजला या ठिकाणी रवाना केलं जातंय. धावफलकाचा विचार केला तर अद्यापपर्यंत 26 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. अजूनही 16 धावेची गरज असेल. येणारे 8 चेंडू आणि 16 धावेची गरज असेल विजयासाठी नागेवाडी संघाला. या 16 धावा या ठिकाणी बनवल्या जातील का की डिफेंड केल्या जातील? सामन्याला एक वेगळीच मजा येऊन राहिली गेली आहे. पहिल्या षटकाचा विचार केला तर कुठेतरी वाटलं होतं की नागेवाडी संघ सहजरित्या विजय प्राप्त करेल. तसं काही घडलं गेलं नाही. या ठिकाणी हेलिकॉप्टर मात्र उडवला गेलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. थोडासा फंबल झाला गेला. एका धावेचं रूपांतर दुसऱ्या धावेमध्ये झालं गेलंय. 2 धावा या ठिकाणी कंप्लीट केल्या गेल्यात. गुड रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही फलंदाजांमध्ये पाहतोय. अनुज आणि प्रभाकर. जो सलामीला गेलेला फलंदाज प्रभाकर अजूनही खेळपट्टीवरती खेळी साकारतोय. म्हणजे शेवटपर्यंत सामना विजयी करण्याची ताकद या फलंदाजामध्ये असेल. अगदी स्लोअर गतीचा चेंडू हाताळला. त्या ठिकाणी डायरेक्ट हिट तर केला गेला आहे परंतु सुरक्षितरित्या फलंदाज क्रीज मध्ये पोहोचला गेलाय आणि एक सिंगल धाव आली गेली आहे. षटक संपण्याचा इशारा आलाय पंचांचा. 3 षटकांचा खेळ संपला गेलाय. धावफलकावरती मात्र धावा लागल्या गेल्यात 29 धावा. येणारे 6 चेंडू आणि 13 धाव्यांची गरज असेल अजूनही विजयासाठी
नागेवाडी संघाला. चांगली फलंदाजी करावी लागेल दोन्ही फलंदाजाला, अनुज आणि प्रभाकर. तर गोलंदाज कोण येईल, कोणता गोलंदाज या ठिकाणी वापरला जाईल? चंद्रकांत हा गोलंदाज वापरला जातोय. शेवटचं आणि अंतिम षटक या इनिंग मधलं. येणारे 6 चेंडू आणि 13 धाव्यांची गरज आहे विजयासाठी. नागेवाडी संघाला स्ट्राईक एंडला फलंदाज पाहतोय अनुजला, नॉन स्ट्राईक एंडला आपण पाहतोय प्रभाकरला. या ठिकाणी पुन्हा हेलिकॉप्टर उडवलं गेलंय, काय लाजवाब क्षेत्ररक्षण झालं गेलंय. एक सिंगल धाव मात्र आली गेली या चेंडूवरती. अजूनही 12 धाव्यांची गरज. येणारे 5 चेंडू आणि 12 धाव्यांची गरज. कुठेतरी चौकार षटकार लगवावा लागेल या प्रभाकरला. अजूनही सामना काही संपलेला नाहीये. अजूनही सामना एका संघाच्या बाजूने नाहीये. दोन्ही संघ बरोबर हा सामना असेल. कोण जिंकेल? अजूनही 5 चेंडू शिल्लक असेल, 12 धाब्यांची मात्र गरज असेल. प्रभाकर ऑन स्ट्राईकला. या ठिकाणी प्रभाकरची लीडिंग एज लागली गेली. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात होता, चुकी झाली गेली क्षेत्ररक्षकाकडून. चेंडू जातोय चौकार. चेंडू अडवणं मात्र गरजेचं होतं क्षेत्ररक्षकाला. चुकी झाली गेली आहे, चुकी मात्र महागात ठरली गेली. आलाय चौकार. अजूनही 8 धाव्यांची गरज. 4 चेंडू 8 धाव्यांची गरज. म्हटलं गेलं होतं सलामीचा फलंदाज प्रभाकर जोपर्यंत खेळपट्टीवरती असेल तोपर्यंत मात्र सामना विजयाच्या दिशेने घेऊन जाईल. तेच करायला सुरुवात केली गेली या प्रभाकरने. एक चौकार तर लगावला गेलाय. अजूनही 8 धाव्यांची गरज. गोलंदाज आपण पाहतोय चंद्रकांतला. या ठिकाणी प्रभाकरने फटका सजवलाय. चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय परंतु चुकी झाली गेली आहे. पुन्हा एकदा झेल जमिनीला दान झाली गेली आहे. पुन्हा चुकीचा मिस थ्रो झाला गेलाय त्या ठिकाणी. चुकी झाली आहे फलंदाजाकडून. विकेट आली गेली आणि 4 धावा या ठिकाणी कंप्लीट झाल्या गेल्यात. 5व्या धावेचा प्रयत्न करत होता फलंदाज अनुज. 4 ना, अजूनही 4 लागतील. अजूनही 4 धावेची गरज असेल विजयासाठी. येणारे 3 चेंडू ना, 3 चेंडू आणि 4 धाव्यांची गरज अजूनही असेल नागेवाडी संघाला. गोलंदाज चंद्रकांत या ठिकाणी पाहतोय. या ठिकाणी पुन्हा चांगलं क्षेत्ररक्षण झालं गेलंय. अतिशय जलद गतीचा चेंडू होता. एक धाव कंप्लीट केली गेली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय आणि बघता बघता या 2 धावा देखील कंप्लीट केल्या गेल्या. आता गुड रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही फलंदाजांमध्ये पाहतोय. सलामीला गेलेला फलंदाज प्रभाकर अजूनही चांगली खेळी साकारतोय. समीकरण चेंज झालं गेलं. येणारे 2 चेंडू आणि 2 धाव्यांची गरज. काय होईल, काय बिघडेल? अजूनही 2 चेंडू मात्र शिल्लक असतील. गोलंदाजी तर चांगली राहिली गेली या चंद्रकांत गोलंदाजाची. 2 चेंडू 2 धाब्यांची गरज असताना आपण पाहतोय काय सामना रंगला जातोय मैदानामध्ये. इथे मात्र चुकी झाली गेली आहे कीपर कडून. व्हाईट बॉल देखील आहे. व्हाईट प्लस 1 अशा या 2 धावा आल्या गेल्यात आणि विजयी ठरला गेलाय नागेवाडी बी संघ. विजय संघाचे हार्दिक अभिनंदन. हरलेल्या संघाचे गोड गोड कौतुक. मालेगाव संघाला मात्र या ठिकाणी पुकार